हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासेसवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर महा BCA, BBA, BBM आणि BMS एक्झाम जी आता झालेली आहे 19 आणि 20 तारखेला. तर त्याचे ऑब्जेक्शन फॉर्म रिलीज झालेले आहे. तर ऑब्जेक्शन फॉर्म म्हणजे काय ते पण आपण जाणून घेणार आहोत. त्याच्यानंतर तुम्हाला फॉर्म कसं भरायचं आहे आणि निकाल कधी लागणार आहे, तुमचा रिझल्ट जे आहे ते कधी लागणार आहे, ते सगळी माहिती जी आहे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर चला आपण वळूया विद्यार्थी मित्रांनो ऑफिशियल ब्राउचरवरती. तर हे बघू शकता तुम्ही, हे 24 तारखेलाच आलेलं आहे ब्राउचर. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन सबमिशन करायचं आहे तुम्हाला. कशा प्रकारे सबमिशन करायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगतो. ऑब्जेक्शन फॉर्म म्हणजे काय? ऑब्जेक्शन रायझिंग शेड्यूल. ऑब्जेक्शन फॉर्म म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा एखादा क्वेश्चन जे आहे तुमचा राईट आहे, बट आन्सर की आता रिलीज झालेली आहे. तर त्या आन्सर की मध्ये ते रॉंग दाखवत आहे. म्हणजे तुम्हाला आता इथे 80 मार्क पडणार आहे आणि 3 क्वेश्चन तुमचे राईट आहे. 3 क्वेश्चन राईट आहे. तर तुम्हाला किती मार्क इथं पडतील? 77च मार्क इथे पडतील. तर तुम्ही त्या क्वेश्चनला जे आहे चॅलेंज करू शकतात. ऑब्जेक्शन त्यावरती तुम्ही घेऊ शकतात. तर कशा प्रकारे घ्यायचं आहे ते आपण बघून घेऊया विद्यार्थी मित्रांनो. तर 25 ते 27 तारखेपर्यंत म्हणजे आज आणि उद्यापर्यंत तुम्ही करू शकता चॅलेंज क्वेश्चनला. शेड्यूल फॉर डिस्प्ले ऑफ क्वेश्चन पेपर, कॅन्डिडेट रिस्पॉन्स, करेक्ट आन्सर की अँड सबमिशन ऑफ कॅन्डिडेट ग्रेव्हियन्स, ऑब्जेक्शन रिगार्डिंग क्वेश्चन. म्हणजे एखादा क्वेश्चन असेल, त्याला तुम्हाला चॅलेंज करायचं म्हणजे ते क्वेश्चन आन्सर की जे आता आलेली आहे, रिस्पॉन्स शीट जे तुमची आलेली आहे त्यामध्ये चुकीचा दाखवत आहे आणि तुम्ही जे आता तुम्ही इथे जे आहे आन्सर की मध्ये जे आहे ऑप्शन ए करेक्ट दिलेला आहे, बट त्या क्वेश्चनचं जे आहे करेक्ट ऑप्शन बी आहे आणि तुम्ही बी हे करेक्ट केलेलं आहे, बट आन्सर की मध्ये ते ए शो करत आहे. तर तुम्हाला बी ला चॅलेंज करायचं आहे, म्हणजे बी करेक्ट आन्सर आहे असं तुम्हाला तिथे साध्य करायचं आहे, म्हणजे प्रूफ द्यायचं आहे. ग्रेव्हियन्स म्हणजे काय? प्रूफ. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, कशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे बघा. इफ अ कॅन्डिडेट हॅज ऑब्जेक्शन अगेन्स्ट एनी क्वेश्चन इन द क्वेश्चन पेपर फॉर द अबो मेन्शन एक्झामिनेशन, म्हणजे BCA, BBA, BBM आणि BMS या एक्झामसाठी जे आहे ऑब्जेक्शन फॉर्म आता निघालेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कोणत्याही क्वेश्चन रिगार्डिंग ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर द स्मॉल शॅल बी सबमिटेड थ्रू द कॅन्डिडेट लॉग इन, म्हणजे जे तुमचं लॉग इन आय डी आहे तर तिथे तुम्ही ते शेड्यूल अनुसार 25 ते 27 पर्यंत जे आहे तुम्ही ते ग्रेव्हियन्स तिथे अपलोड करू शकता. तुम्हाला PDF करायची आहे. ग्रेव्हियन्स कशा प्रकारे तुम्हाला द्यायचा आहे विद्यार्थी मित्रांनो, तर PDF करायची आहे किंवा एक पेज तुम्हाला तिथे अपलोड करायचं आहे. तिथे तसा तुम्ही हँड रायटिंगनी हँड रिटन किंवा मग कॉम्प्युटर वरती टाइप करून पण जे आहे तुम्ही अपलोड करू शकतात. ओके. अशा प्रकारे 1000 रुपये पर क्वेश्चन असणार आहे. म्हणजे तुम्हाला 2 क्वेश्चन जर इथे ऑब्जेक्शन करायचे असेल तर तुम्हाला 2000 रुपये इथे लागणार आहे. ऑनलाईन कॅन्डिडेट लॉग इन ओनली, म्हणजे तुमच्या लॉग इन वरती जाऊन जे आहे तिथे ते अपलोड करायचं आहे. Grievance objection tracking facility is available in candidate login under the title of objection tracking. तुम्ही लॉग इन वरती गेलात तर तुम्हाला ऑब्जेक्शन ट्रॅकिंग असा एक ऑप्शन दिसेल. तिथे जाऊन जे आहे तुम्हाला तुमचं जे क्वेश्चन आहे त्याचा ग्रेव्हियन्स आहे, त्याचं जे प्रूफ आहे ते तिथे अपलोड करायचं आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जे आहे क्वेश्चनला चॅलेंज करायचं आहे. तर 27 तारखेपर्यंत म्हणजे उद्यापर्यंत तुम्ही हे करू शकता. आणि रिझल्ट कधी लागणार आहे तुमचा? तर रिझल्ट जे आहे तुमचा फर्स्ट वीक ऑफ ऑगस्ट, ऑगस्टच्या फर्स्ट वीक मध्ये जे आहे, ऑगस्टच्या फर्स्ट वीक मध्ये तुमचं जे आहे रिझल्ट इथे लागून जाईल. म्हणजे 3, 4 किंवा 5 तारखेपर्यंत, 5 तारखेपर्यंत धरून चला तुम्ही. 5 तारखेपर्यंत इथे जे आहे ऑगस्टमध्ये तुमचा रिझल्ट इथे लागून जाईल आणि त्याच्यानंतर जे आहे तुमची ॲडमिशनची प्रक्रिया म्हणजे कॅप रजिस्ट्रेशन स्टार्ट होऊन जातील आणि त्यानंतर तुमची
ऑप्शन फॉर्म वगैरे ते रिलीज होईल. ओके, तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे डिटेल होती. ज्या विद्यार्थ्यांना ऑब्जेक्शन करायचं असेल तर ते करू शकतात. म्हणजे तुम्ही जर कोणी ऑब्जेक्शन करावं हे एक मोठा प्रश्न असतो. ज्या विद्यार्थ्यांना एक चांगलं कॉलेज आहे, त्या कॉलेजचं तुम्हाला कट ऑफ वगैरे सगळं माहीत आहे. जसं की तुम्हाला इथे 77 मार्क पडताय आणि तिथे 79 किंवा 80 मार्काला मेरिट क्लोज होतो. तर तुम्ही 3 ते 4 क्वेश्चनला इथे ऑब्जेक्शन करू शकतात. म्हणजे कॉलेजच्या बेसवरती तुम्ही करू शकता. तुम्हाला कुठे ॲडमिशन घ्यायचं आहे ते तुम्ही आधी बघून घ्या. तिथे किती मेरिट लागतो, किती मार्क्स तुम्हाला पाहिजे. तुम्हाला जर कमी मार्क असेल तर तुम्ही 1-2 क्वेश्चनला इथे चॅलेंज करू शकतात. जेणेकरून तुमचं जे ॲडमिशन आहे ते होऊन जाईल. तुम्हाला काही पण डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. आणि जे विद्यार्थी 2026 साठी प्रिपेअर करणार आहे, तर त्यांच्यासाठी ग्लोबल ऑनलाईनने कंप्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर, फुल सिलेबस नोट्स, फुल सिलेबस मॉक टेस्ट, MCQ सीरीज, मराठी आणि इंग्लिश हे दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्हाला स्टडी मटेरियल भेटणार आहे. याची फीस ₹2000 ठेवलेली आहे आपण फक्त. या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि कोर्सला जॉइन करू शकतात. तर मित्रांनो तुमचा टार्गेट असणार आहे 80+. 80+ तुम्ही इझिली जाल. ओके. तुम्ही जर कोर्सला जॉइन केलं तर. आणि कट ऑफ किती असतो तुमचा? 70 to 80 असतो. 70 to 80 असतो तुमचा टॉप कॉलेजचा कट ऑफ. ओके. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर कोर्सला जॉइन करायचं असेल, जे विद्यार्थी BCA, BBA, BBM, BA, MS एक्झामसाठी प्रिपेअर करत आहे, जे विद्यार्थी 12वीत आहे अजून आणि पुढच्या वर्षी त्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे, तर ते नक्कीच कोर्सला जॉइन करा आणि ॲडमिशन चांगल्या कॉलेजमध्ये मिळवा. ओके. तर धन्यवाद. भेटूया आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट अपडेट.